नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सरोज जेव्हा नैनासोबत कलालाही घराबाहेर काढत असते त्यावेळी कला सरोजला म्हणते की मी निर्दोष आहे आणि मी निर्दोष असल्याचे पुरावे देखील माझ्याकडे आहे. आता सगळेजण कलाकडे बघू लागतात आणि तेवढ्यातच कला ही सौरभला आवाज देते. सौरभ आता सगळ्यांसमोर येऊन उभा राहिलेला असतो. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मोठा धक्का बसतो तो नैनाला, कारण नैनाने जो विचारही केलेला नसतो ते कलाने वास्तव्यात घडवून आणलेलं असतं. नैनाला असं वाटत असतं की तिने सगळं मॅनेज केलंय, परंतु तसं काहीच झालेलं नसतं. आता सौरभ हा नैनाच्या समोर उभा असतो. सोबतच राहुलने सौरभला एवढं मॅनेज केलं होतं, एवढा मार दिला होता, शहराबाहेर जायला सांगितलं होतं, तरीसुद्धा चांदेकरांच्या घरी सौरभ आलेला असतो. त्यामुळे राहुलचाही माथा ठणकलेला असतो. रोहिणी तेव्हा राहुलला विचारते देखील की राहुल हा काय करतो इथे, हा कसा काय आला इथे, तू तर बोलला होतास ना की तू ह्याला गायब केलेस म्हणून. राहुल म्हणतो की मम्मा अगं मलाच काही माहीत नाहीये हे सगळं काय चाललंय ते. तर नैनाही विचार करत असते की ही कला सौरभपर्यंत कशी काय पोहोचली आणि हा सौरभ बिंडोक इकडे यायला तयार कसा काय झाला, आता हा काय सांगणार आहे नक्की. तर कला आता सौरभला सर्वांसमोर उभं करते आणि कला सगळ्यांना सांगते की हा सौरभ आहे, नैनाताईचा गायनकोलॉजिस्ट. नक्की सगळं काय घडलं आता हे सगळं तुम्हाला सौरभच सांगेल. मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नाहीये का? अहो मग वाट कसली बघताय, लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचं एक लाईक करणं आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. मग सौरभ आता सगळ्यांना सांगू लागतो की मी नैनाचा गायनकोलॉजिस्ट, म्हणजे बाय प्रोफेशन मी गायनकोलॉजिस्ट आहे, परंतु तसं पाहिलं तर मी नैनाचा मित्रच आहे. आम्ही दोघंही एकाच कॉलेजमध्ये होतो. तेव्हा मात्र माझं नैनावर प्रचंड प्रेम होतं. त्यानंतर पुढे ती लग्न करून राहुलसोबत पळून गेली. जो काही प्रकार झाला तो तर तुम्हाला माहीतच आहे. जेव्हा तिच्या घरातले तिच्यासाठी स्थळ बघत होते तेव्हा मला सगळं काही माहीत होतं तिच्याबद्दल, की ती राहुलसोबत पळून गेली होती आणि मग नंतर घरी आली आहे. ते सुद्धा मी तिला मागणी घालायला तिच्या घरी गेलो होतो. शेवटी जरी तिने कितीही चुका केल्या तरी सुद्धा माझं मात्र तिच्यावर प्रेम होतं आणि म्हणूनच मी तिच्याशी लग्न करायला तयार देखील झालो. परंतु नैनाला कुठल्याही माणसाने तिला साथ देण्यापेक्षा चांदेकरांचा पैसा जास्त महत्त्वाचा होता आणि म्हणूनच पुन्हा एकदा तिने मला फसवून राहुलशी लग्न केलं. लग्नानंतर सुद्धा राहुलशी लग्न करणं म्हणजे माझा नाईलाज आहे असंच ती मला प्रत्येक वेळेस सांगत होती. एवढंच काय तर तिने एवढा मोठा प्रेग्नन्सीचा प्लॅन सुद्धा तयार केला, कारण या घरामध्ये घुसण्यासाठी तिच्यासाठी तोच सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इझिएस्ट वे होता. आणि म्हणूनच तिने मला हाताशी घेतलं. तिने माझ्या इमोशनचा वापर करून घेतला. तिला माहीत होतं की तिच्यासाठी मी काहीही करायला तयार होईल आणि त्यामुळे तिने मला या सगळ्या प्लॅनमध्ये सामील केलं. मला खेळ न बनवून तिने हा प्लॅन माझ्याकडनं करून घेतला. प्रत्येक वेळी ती मला हेच सांगत होती की माझं राहुलवर अजिबात प्रेम नाही आहे. खरं तर राहुल माझ्यासोबत जे काही वागलाय त्या सगळ्या गोष्टींचा मला बदला घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मी तुझ्याकडेच येणार आहे, कारण माझं तुझ्यावरच प्रेम आहे. जेव्हा तिच्या खोट्या वागण्याचं भिंग फुटेल असं तिला वाटायला लागलं तेव्हा तिने मला दागिने आणि पैसे सुद्धा दिले. त्यानंतर पुढे मी सुद्धा हे सगळं पैशांसाठीच केलं, कारण माझ्या प्रेमाच्या भावना नैनाने अगदी तिच्या पायाखाली तुडवल्या होत्या. त्यामुळे मला माहीत होतं की ही काय माझ्याकडे पुन्हा येणार नाही आणि हिला चांदेकरांचा पैसा महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी सुद्धा पैशांचाच विचार केला आणि मीही तिच्याकडनं पैसे घेत राहिलो. परंतु हा जो संपूर्ण प्लॅन होता तो फक्त नैनाचाच होता आणि कलाचा या सगळ्या प्लॅनशी काही एक संबंध नाही. नैनाच्या फेक प्रेग्नन्सीमध्ये कला ही कुठेच नव्हती. हे फक्त नैनामध्ये आणि माझ्यामध्ये झालेलं बोलणं होतं. यामध्ये कला कुठेही सामील नव्हती असं आता सौरभने सगळ्यांसमोर कबूल केलेलं असतं. त्यामुळे आता आबा आणि रजनी यांना खूप आनंद झालेला असतो. दोघंही एकमेकांकडे बघत असतात. रोहिणी आणि राहुलचा प्लॅन तर सगळा फिसकटलेला असतो. नैनाला घराबाहेर काढतील, परंतु आता कलाला घराबाहेर ते काढू शकत नसतात आणि त्यांची मेन टार्गेट नैना सोडून कला असते. परंतु आता कला निर्दोष सिद्ध झालेली असते. सरोज मात्र डोळे फाडून उभी असते, कारण सरोजने कलावर नाही ते आरोप लावलेले असतात आणि कला आता निर्दोष मुक्त झालेली असते. नैनाची तर काय, नैनाची तर बोलतीच बंद झालेली असते. नैनाला आता यावर काय बोलावं तेच कळत नसतं. सरोज जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा रोहिणी म्हणते की थांबवा हे सगळं, आणि कशावरनं हा सगळं काही खरं बोलतोय, हा खोटंही बोलू शकतो ना, माझा या व्यक्तीवर अजिबात विश्वास नाहीये.
नैनाच्या प्लॅनवरून नैनाच्या प्रेग्नन्सीमध्ये हा सामील होता, मग कशावरनं हा कलाच्या सांगण्यावरून खोटं बोलत नाही आता? सरोज म्हणते की बरोबर, उद्या जर आपणही याला पैसे दिले तर हा उद्या आपल्याही साईडने बोलू शकतो. या दोघीही सख्याच बहिणी आहेत आणि एकीने साळसूतपणाचा आव्हानलाय आणि एकीने खोट्या प्रेग्नन्सीचा. माझ्या मते तर तुम्ही दोघीही खोटाडाच आहात, त्यामुळे मी मात्र कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. मग सरोज आता सौरभला विचारते, डॉक्टर हे सगळं तुम्ही खरं बोलताय, याच्यासाठी तुमच्याकडे कुठला पुरावा आहे? खरं तर तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा एवढी तुमची लायकी नाहीये असं तुम्ही सिद्धच केलंय आता. तेव्हा मग सौरभ बोलतो की 1 मिनिट मिसेस चांदेकर, पुरावा आहे माझ्याकडे. कला म्हणते की काय पुरावा? तेव्हा सौरभ म्हणतो की हो आहे पुरावा माझ्याकडे, माझे आणि नैनाचे कॉल रेकॉर्डिंग्स. मला माहीत होतं एक ना एक ही मुलगी मला खड्ड्यात नक्कीच पाडणार, त्यामुळे मी सगळे कॉल रेकॉर्ड करून ठेवत होतो. मग सौरभ आता त्यातली एक कॉल रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकतो. आता त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये नैना सौरभला म्हणत असते की सौरभ, अरे कला सतत माझ्यावर वॉच ठेवून असते, सतत माझ्यावर डाऊट घेत असते आणि तिला माझ्या प्रेग्नन्सीचा डाऊट यायला लागला वाटतं. आज तर रजनी मामी सुद्धा मला विचारत होत्या, सौरभ तू काहीतरी मला टिप्स दे ना, जेणेकरून मी या सगळ्यांच्या नजरेत धूळ फेकू शकेल. आणि सौरभ तू दिलेल्या टिप्स मी व्यवस्थित फॉलो करते आणि घरात कोणाला माहीत नाही आहे की मी खरंच प्रेग्नंट नाही आहे म्हणून. आणि घरात आईसुद्धा आली आहे माझी काळजी घ्यायला, त्यामुळे हे सगळं कसं सावरावं ना हेच मला कळत नाही आहे. आणि ही कला तर नेहमी वॉच ठेवून असते. माझं जरा पोट खाली गेलं की लगेचच मला विचारते. माझ्या खाण्यापिण्यावर बंदी, माझ्या चालण्यावर बंदी, माझ्या सगळ्याच गोष्टीवर बंदी घातली आहे त्या कलाने. कावळ्यासारखी नजर ठेवून असते फक्त माझ्यावर. सौरभ सगळ्यांना कॉल रेकॉर्डिंग्स ऐकवत असतो आणि आता सगळ्यांना खात्री पटलेली असते की हा प्लॅन फक्त नैनाचा होता आणि कला यामध्ये अजिबात सामील नव्हती. सौरभ सगळ्यांना सांगतो की अशा एक नाही बऱ्याच रेकॉर्डिंग्स आहेत. आणि राहुलने मला असं म्हणताच आता राहुलला वाटतं की माझं भिंग हा डॉक्टर इथल्या इथे फोडणार. त्यामुळे राहुल आता लगेचच त्याच्यावर धावून जातो आणि म्हणतो की ए डॉक्टर काय करतोस तू मला फसवलंयस. माझ्या बायकोच्या नादी लागून तुम्ही दोघांनी मला मिळून फसवलंय. आता तुझी लायकी तुला दाखवायलाच पाहिजे असं तो सौरभला म्हणत असतो. त्यावेळी अद्वैत मध्ये पडतो आणि राहुलला बाजूला करतो. राहुल म्हणतो की दादा अरे तुम्हाला का थांबवलंस? अरे याला तर आपण पोलिसांच्या ताब्यात घेऊन जायला पाहिजे. मग हा कला म्हणते की नाही चांदेकर, आपण याला पोलिसांच्या ताब्यात नको द्यायला. खरं तर सौरभ इथे आला म्हणून तर आपल्याला सत्य परिस्थिती कळली. खरं काय आहे हे सौरभमुळेच आपल्या सगळ्यांना कळलंय. सरोज म्हणते की अगं तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? आता याचं लायसन्स कसं रद्द होत नाही ना तेच मी बघते. याचं लायसन्स आता मी रद्द करूनच सोडणार. कला आता आबांना म्हणत असते की आजोबा प्लीज तुम्ही सर्वांना समजवा ना. अहो जर आज सौरभ इथे येऊ शकला नसता तर मी तुम्हाला सगळं काही खरं सांगू शकले नसते. माझा संसार नक्कीच तुटला असता. नैनाताईने प्रेमाचं नाटक करून सौरभला फसवलंय. अहो ती लग्नातून पळून गेलीये ही गोष्ट माहीत असताना सुद्धा तो नैनाताईसोबत लग्न करायला तयार होता. आता सुद्धा तो पळूनच जात होता, परंतु मी त्याला सांगितलं म्हणून तो इथे आलाय. आणि तो कबूल करतोय ना की तो चुकला, त्याने हे पैशांसाठी केलंय, परंतु त्याच्यामुळे सत्य परिस्थिती आपल्या सगळ्यांसमोर आली आहे ना, त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्याला माफ करायला पाहिजे. आबा सरोजला म्हणतात की सरोज कला अगदी बरोबर बोलतीये आणि या सगळ्यामध्ये नैनाची चूक आहे. नैनाने त्या सौरभलाही फसवलंय आणि आपल्यालाही फसवलंय. आता ह्या सौरभचं पुढे काय करायचं ते आपण बघूयात, पण पहिल्यांदा आपण आपल्या घराला तरी सावरून घेऊयात. आणि मग आबा कलाला म्हणतात की कला याचा अर्थ तू या सगळ्याची हिस्सा नव्हतीस तर? कला म्हणते की नाही आजोबा, हा अशा फसवणुकीचा हिस्सा मी नाहीये आणि कधी नसेल सुद्धा. नैना आता चांगलीच तोंडावर पडलेली असते, कारण नैनाचं सगळं आता गुपित बाहेर आलेले असतात आणि नैना आता सगळ्यांसमोर एक्सपोज झालेली असते. त्यामुळे नैना विचार करते की बापरे आता मी काय करू, या सगळ्यातून कसा मी मार्ग काढू आता. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर चूक कोणाचीही असू देत, परंतु घरातल्यांच्या आणि तुझ्या विश्वासाला मी मात्र कधीही तडा पडू देणार नाही. आणि या घरची सून म्हणून मी आज तुला खात्री देतेय. कला जेव्हा अद्वैतला असं बोलते तेव्हा अद्वैतला कलावर खूप प्राऊड फील होत असतं आणि तो कलासोबत हसतो देखील. सरोज सौरभला म्हणते की तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, इथं उभं राहण्याची सुद्धा तुझी लायकी नाहीये. असं म्हटल्यावर सौरभ तिथून निघून जातो.
नैना आता विचार करू लागते की आता मला काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर या घरातून मला कायमचं निघून जावं लागेल. माझं सुख चैन सगळं हिरावून जाईल. मला आता काहीतरी माझ्यासाठी स्टँड घ्यावाच लागेल. असं म्हणत नैना आता नाटकं करायला लागते आणि ती कलाला म्हणते की झालं तुझं समाधान, तुझ्या मनाला आता खूप बरं वाटलं असेल ना. मग आबांना ती म्हणते की अहो आबा, तुम्ही काय करताय? तुम्ही या खोटारड्या मुलीवर कशाला विश्वास ठेवताय? अहो आबा, तुम्हाला सगळं दिसत नाहीये का? अहो ही माझ्या जागी या घरामध्ये आली आणि आता माझ्याच डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करते. आबा प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या. आणि ती आता सरोज जवळ येते. सरोजला म्हणते की सरोज मामी, या घरामध्ये कला कशी आहे हे फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती आहे, बाकी कोणालाच नाही. या घरामध्ये जर कलाला कोणी परफेक्टली जर ओळखलं असेल ना, तर त्या फक्त तुम्हीच आहात. मामी, तुम्ही जे बोलता ना ते नेहमी खरं असतं आणि प्रॅक्टिकल असतं. आता तुम्हीच सांगा की या मुलीची काय लायकी आहे या घरामध्ये? मामी, मी तुम्हाला सांगतेय की आज तुम्ही जर हिला बेनिफिट्स दिले ना, तर या सगळ्या गोष्टीमुळे सगळं घर पस्तावेल उद्या. नाही, परंतु मी मात्र अजिबात असं होऊ देणार नाही. मी कलाला तिची लायकी दाखवूनच देणार. कला म्हणते की नैनाताई, अगं शांत बस. तेव्हा नैना कलाकडे येते आणि म्हणते की तू नको मला सांगूस आणि लायकीत राहायचं. हां, तुझं कसं झालंय माहितीये का कला? लहानपणी आपण एक गोष्ट ऐकली होती त्या बेडकाची. त्या बेडकाला फुगून फुगून बैल व्हायचं असतं, परंतु तो बेडूक फुगून फुगून कधी बैल झालाच नाही. आणि तुझं सुद्धा एक्झॅक्टली तसंच झालंय. तुला या घरामध्ये येऊन चांदेकरांची मालकीन व्हायचंय. मला माहिती आहे ना की तुला मला डॉमिनेट करायचंय, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं हे स्वप्न मी मात्र कधीही पूर्ण होऊ देणार नाही. नैना आता रोहिणीकडे येते. रोहिणीला म्हणते की मॉम लॉ, प्लीज माझं ऐकून घ्या. तुम्ही जे मगाशी बोलला ना ते अगदी बरोबर होतं. म्हणजे या गोष्टीचा एकदा तुम्ही विचार करा की जर तो सौरभ माझी बाजू घेतोय तर तो सौरभ कलाची सुद्धा बाजू घेऊ शकतो. आणि रेकॉर्डिंग्स कसे एडिट होता हे तर तुम्हालाही माहिती आहे. सगळ्यांना ती म्हणत असते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आजकाल टेक्नॉलॉजी एवढे पुढे गेली आहे की रेकॉर्डिंगमध्ये आपण काही एडिटिंग करू शकतो. हा फक्त माझ्या आवाजाचा वापर करून ह्या रेकॉर्डिंग तयार केल्या गेल्यात. हा माझा खरा आवाज नाहीये. आणि ह्या सौरभने आणि ह्या कलाने दोघांनीही इथे येण्याच्या पूर्वी ह्या सगळ्या रेकॉर्डिंग्स एडिट केल्यात. प्लीज माझ्यावर एकदा तरी विश्वास ठेवा, माझ्यावर खात्री बाळगा. प्लीज, मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की हा माझा खरंच आवाज नाहीये. नैना आता चांगलीच तोंडावर पडलेली असते आणि नैनाच्या बोलण्यावर आता कोणालाही विश्वास बसत नसतो. नैनाची आता बाहेर जाण्याची पूर्ण तयारी झालेली असते. त्यामुळे नैना फार घाबरलेली असते, कारण नैनाला चांदेकरांचा पैसा, चांदेकरांची संपत्ती आणि कम्फर्ट हवा असतो. आता तिला तो भेटणार नसतो. त्यामुळे नैनाची आता चांगलीच चलबिचल झालेली असते. नैना आता सरोजच्या पाया पडू लागते आणि सरोजला म्हणते की मामी, अहो मी तुम्हाला खरंच सांगते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अहो मी तुम्हाला सांगतेय, प्लीज माझं ऐका की हे सगळं त्या कलाने माझा फक्त काटा काढण्यासाठी केलंय. कारण आज जर ही मुलगी माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी करू शकते, तर उद्या ही मुलगी तुमच्यासोबत सुद्धा हे सगळं करू शकते. अहो ही तुम्हाला तुमच्या अद्वैतपासून सुद्धा तोडेल, या घरापासून तुम्हाला तोडेल. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा सरोज मामी. सरोज मामी प्लीज, तुम्ही आता या क्षणाचा विचार करू नका, तर तुम्ही पुढच्या भविष्याचा विचार करा. रोहिणी आता राहुल जवळ जाते. राहुलला म्हणते की राहुल प्लीज तू तरी ऐक माझं बेबी. अरे तू जेव्हा मला बायको म्हणून हाक मारतो ना, तेव्हा मला किती छान वाटतं. मला असं वाटतं की या जगामध्ये माझ्या हक्काचं कोणीतरी आहे आणि तो तू आहेस राहुल. तू माझ्या हक्काचा आहेस. आपलं लग्न झालं एकमेकांसोबत. राहुल तुला देखील माझ्यासोबत तेवढाच हक्क वाटतो ना? प्लीज राहुल तू सगळ्यांना सांग ना, सगळ्यांना सांग की आपण दोघं कसं मेड फॉर इच अदर्स आहोत. राहुल फक्त एकदा माझ्याकडे बघ ना. राहुल प्लीज एकदा माझी बाजू घे ना. परंतु राहुल सुद्धा नैनाची बाजू घ्यायला तयार नसतो आणि तोही नैनाकडे पाठ फिरवतो. मग नैना आता आबांकडे जाते. आबांना ती म्हणते की आबा प्लीज, अहो तुम्ही तरी माझं ऐका ना. प्रत्येक वेळी तुम्ही शांतपणे विचार करता ना. अहो मग मी सुद्धा या घरची सूनच आहे ना, आणि माझ्यावर अन्याय झालाय आणि माझ्यावर हा अन्याय या कलाने केलाय. आबा काही जरी झालं ना तरी मला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हा सगळा खोटारडेपणा जो आहे तो या कलानेच केलाय. आबा तुम्ही हिला लात मारून या घरातून हाकलून द्या पहिल्यांदा. असं म्हणतच नैना आता कलाला पकडते. कलाच्या हाताला ती जोरात पकडते आणि तिला घराबाहेर काढायला निघते. आता मात्र आबांना सहन होत नाही. आबा आता नैनावर ओरडतात आणि म्हणतात की बस झालं. आबांना आता त्रास व्हायला लागलेला असतो. मग रजनी आता आबांना सोफ्यावर बसवते. सरोज ही नैनाला म्हणते की बघतेस ना तू, तुझ्यामुळे आबांना त्रास व्हायला लागलाय. ते मला आता माझ्या घरामध्ये अजून गोंधळ नकोय, त्यामुळे आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा.
मग रोहिणी आता पुढे येते. रोहिणी पहिल्यांदा नैनाच्या जोरात कानाखाली ठेवून देते आणि नैनाला ती सांगते की चांदेकरांच्या आयुष्यातून निघून जायचंय हा तू. पहिल्यांदा आता माझी आणि माझ्या मुलाची ढाल वापरून खेळ खेळणं पहिल्यांदा बंद कर. डॅड, हिने माझी आणि माझ्या मुलाची फसवणूक केली आहे ना, त्यामुळे हिला घराबाहेर सुद्धा मीच काढणार आहे. चल आत्ताच्या आता बाहेर निघ. असं म्हणतच रोहिणी आता नैनाच्या हाताला धरते आणि नैनाला ओढत ओढत घराच्या बाहेर फेकते. नैनाला तिने घराबाहेर काढलेलं असतं. राहुल सुद्धा आता नैनाच्या बॅग घराबाहेर फेकून देतो आणि रोहिणी आता दरवाजा बंद करून घेते. रोहिणी सगळ्यांना सांगते की आता कोणीही हिच्यासाठी दरवाजा उघडणार नाही आणि तिला तिची जागा ही कळलीच पाहिजे. तर नैना आता जोरजोरात दरवाजा वाजवत असते आणि म्हणत असते की प्लीज मॉमीला माझ्यावर विश्वास ठेवा, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अहो ती कला विश्वास ठेवण्याच्या अजिबात लायकीची नाहीये. तुम्ही सर्वजण एक ना एक दिवस नक्कीच पस्तावणार आहे. प्लीज दरवाजा उघडा. नैनाला प्रचंड राग आलेला असतो आणि रागामध्ये नैना म्हणत असते की कला, एक ना एक दिवस मी तुझी वाट नक्कीच लावेल. आता तर मी तुला अजिबातच सोडणार नाही. कला त्यावेळी मनामध्ये विचार करत असते की देवी अंबाबाई, खरं तर नात्याने नैनाताई ही माझी सख्खी बहीण आहे, परंतु तिने जी चूक केली ती भयंकर आहे. माझ्यावर लागलेलं गालबोट हे पुसून टाकणं आणि घरच्यांच्या बाजूला उभं राहणं हेच माझं पहिलं कर्तव्य आहे. नैनाला आता इतके पस्तावे येत असतात. नैनाची आता घराबाहेर हकलपट्टी झालेली असते, त्यामुळे नैना खूप चिडलेली असते. नैनाला प्रचंड राग आलेला असतो. तर आता घरातले सर्वजण सुद्धा निघून जातात. तर इकडे बाबा आता घरचा हिशोब करत असतात आणि त्यावेळी संगीता मात्र विचार करत असते. तर बाबा संगीताला काहीतरी हिशोबाचं विचारतात, परंतु संगीताचं लक्ष नसतं. मग बाबा संगीताला विचारतात की संगे अगं काय झालंय तुला. तेव्हा संगीता म्हणते की अहो बघा ना, हे सगळं काय होऊन बसलं. माझ्या कलेची या सगळ्यामध्ये काही चूक नाहीये, तरी सुद्धा तिची मात्र यामध्ये फरफट होतीये आणि आता काय होईल तिच्यासोबत. ती बघा ना किती अडचणीत सापडली आहे आणि तिला पुरावे सापडतील का हो, आणि ती स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का हो. तेव्हा बाबा म्हणतात की संघे अगं मला सुद्धा काही कळेनासं झालंय. खरं तर मी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. संगीता म्हणते की अहो आपण सुद्धा असंच निघून आलो. पुढं ती काय करणार आहे, पुढं आता तिची नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, आपण तिला काही विचारलं नाही, आपलं तिच्याशी काही बोलणं नाही झालं. तेव्हा बाबा म्हणतात की अगं संगे, नैनी आपली नैनी खरं तर नशीब लागतं की घरामध्ये आपली बहीणच आपली जाव म्हणून यायला. आणि नैनीला या सगळ्या गोष्टी भेटल्यात तरी सुद्धा नैनीला मात्र कलेची अजिबातच कदर नाहीये. खरं तर नैनी ही कलेची मोठी बहीण आहे. खरं तर कलेची मोठी बहीण आहे म्हणून कलेने तिला साथ द्यायला पाहिजे, कलाची ती सावली बनायला पाहिजे. परंतु इथे मात्र उलटच आहे. अगं ह्या नैनीने ओढून ताणून कलेला या सगळ्या प्रकरणामध्ये ती घेऊन आली आहे. मला तर कलेची खूप काळजी वाटते ग. आता कलेचा संसार हा उद्ध्वस्त व्हायला आलाय ग. नाही, आपण एक काम करूया, आपण कलेला फोन करूया, आपण चांदेकरांच्या घरी फोन करूया. म्हणते की थांब संगे, असं काही करू नको. समजा आपण आता कॉल केला आणि पुन्हा प्रकरण तिकडं जर चिघळलं तर. आपण एक काम करूया, आपण थोड्या वेळाने कॉल करूयात. तेव्हा संगीता म्हणते की नाही, माझा जीव अजिबात थारावर राहणार नाही, मला पहिल्यांदा कलेला फोन करू द्यात. तर इकडे कला आता रूममध्ये आलेली असते आणि आता फायनली ती आता कसलाही विचार न करता खाली बसते. अद्वैतही तिच्यासमोरच असतो. कला अद्वैतला म्हणत असते की डोक्यावरचं खूप मोठं ओझं गेलंय असं वाटतंय. आता अक्षरशः मोठमोठे दगड माझ्या डोक्यावर बांधले होते असं मला वाटत होतं. शेवटी काय तर स्वतःला मला सिद्ध करायचं होतं आणि मला सिद्ध करण्यासाठी मला एवढी पायपीट करावी लागली. शेवटी काय तर या घरात आल्यापासून मला फक्त स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि तसंही यावेळी मला स्वतःला सिद्ध करणं होतंच. आणि जर यावेळी मी स्वतःला सिद्ध केलं नसतं तर तरीसुद्धा माझ्यावर आरोप हे लागलेच असते आणि पुन्हा मला या घरातून बदनाम होऊन जावंच लागलं असतं. अक्षरशः मला कंटाळा आला या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे घर असं असतं की कधी कधी पुढच्या माणसाची बाजू समजून घेतली जाते आणि जर तो निर्दोष असेल तर प्रत्येक वेळी त्याला सिद्ध करावं लागत नाही. खरं तर माणसाचा स्वभाव सगळं काही सांगून देत असतो. परंतु एवढ्या वेळा सिद्ध करून सुद्धा या लोकांना माझ्यावर अजूनही विश्वास बसलेला नाहीये आणि आज तर मला स्वतःला सिद्ध करणं होतंच, नाहीतर घरातून माझी हकलपट्टी सुद्धा झालेली असती. अद्वैत म्हणतो की खरे तू. असं म्हटल्यावर कला म्हणते की चांदेकर प्लीज, आता प्लीज तू काही बोलू नकोस. पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं मी माझ्या स्वतःशी बोलते, मी तुला काही बोललेले नाहीये, तुझ्या कुटुंबाला काही बोलले नाहीये, हे मी माझं बोलतीये. त्यामुळे उगाचच आता तू मला लेक्चर देऊ नकोस या सगळ्या गोष्टीवर. कला बोलतच असते तेव्हा अद्वैत आता तिच्या ओठांवर हात ठेवतो
तर कलाच्या डोळ्यावर तिच्या केसांची एक बट आलेली असते, त्यामुळे अद्वैत ती केसांची बट सुद्धा बाजूला करतो आणि तो कलाकडे फार प्रेमाने बघत असतो. आणि हे सगळं बघून कला शॉक होते की अद्वैतला नक्की झाले तरी काय आणि तो माझ्याकडे असं का बघतोय आणि एवढं का त्याचं प्रेम उतू चाललंय. त्यामुळे कलाही अद्वैतकडे बघत असते आणि कन्फ्यूज असते. आणि खरं तर आपण सर्वजण सुद्धा कन्फ्यूज आहोत की अद्वैत असं का करतोय ते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत आता रात्रीच्या वेळी कलाला झोपी लावत असतो. कलाला तो झोपवतो आणि कलाच्या डोक्यावर थापटवत असतो आणि सोबतच अंगाई गीत सुद्धा गात असतो. कला मात्र मोठमोठ्याने हसत असते. कला म्हणते की चांदेकर प्लीज तू गाणं नको ना गाऊस. अद्वैत म्हणतो की अगं नाही, मी छान म्हणतोय. पण कला म्हणत असते की नाही नाही, तू नको म्हणू, नाही तर मला झोपच येणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की हां, ज्याचं करावं भलं तेच म्हणतं माझंच खरं, जरा आजूबाजूला बघ. मग अद्वैत आता कलाच्या डोक्यावर पुन्हा थोपटवत असतो आणि कलाला झोपी लावण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा कलाही फार प्रेमाने अद्वैतकडे बघत असते. तर सकाळी सकाळी कला जेव्हा झोपेतून उठते तेव्हा सगळं काही कलाच्या समोर रेडी असतं. म्हणजे कलाचा आंघोळीचा टॉवेल असेल, कलाची साडी असेल, सगळं काही टेबलावर काढून ठेवलेलं असतं. सोबतच कलाचा चहा सुद्धा टेबलवर रेडी असतो आणि चहासोबत बिस्किटं सुद्धा असतात खायला. सगळं काही कलाचं व्यवस्थित आवरून ठेवलेलं असतं. सोबतच सगळी रूम सुद्धा अगदी चकाचक केलेली असते. आणि हे सगळं बघून कला शॉक होते आणि म्हणते की अरे वा, हे सगळं कोणी आवरलं. तेव्हा अद्वैत काही म्हणायच्या आतच कला म्हणते की मला माहिती आहे हे कोणी आवरलं, रजनी मॅडमनेच आवरलं असणार. मी एक काम करते, आत्ता खाली जाते आणि रजनी मॅडमला थँक्यू म्हणून येते. मग अद्वैत आता म्हणतो की कुठे चाललीस, खाली कशाला चालली आहे, हे सगळं मी केलंय. असं म्हटल्यावर कला तर शॉकच होते की बापरे, अद्वैतने या सगळ्या गोष्टी केल्या. खरं तर अद्वैत सॉरी असतो, त्याने कलावर विश्वास दाखवलेला नसतो ना, त्यामुळे त्याला सॉरी म्हणायचं असतं आणि सॉरी म्हणून त्याने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. मग कलाला खूप आनंद होतो. कला आता चहा प्यायला लागते. अद्वैतने पहिल्यांदा त्याच्या हातचं काहीतरी कलाला खाऊ घातलेलं असतं, त्यामुळे कलासाठी तर अगदी स्वर्ग खाली आल्यासारखं वाटत असतं. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.